माढा तालुक्यातील सीना नदी काठचे शेतकरी जे आहे ते कमालीचे आक्रमक होताना पाहायला मिळतात। गेल्या जवळपास 2 ते 2.5 तासापासून जे आहे ते या शेतकऱ्यांनी माढा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। एकीकडे धडक मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जे आहे ते सीना नदी काठचे शेतकरी एकवटले, तर कुठतर कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी हे शेतकरी जे आहे ते उन्हाचा पारा जवळपास 42°C झाला आणि या उन्हाच्या तीव्रतेमध्ये शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती कमालीचे आक्रमक होताना पाहायला मिळते। आपल्या समेत ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले असे आंदोलकांचे शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे मुन्ना साठे आपल्या समोर येतात। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे एकंदरीत आणि काय ठोस मागणी असणार आहे? गेल्या 8 महिन्याखाली सीना नदीमध्ये कोळेगाव धरणातून 2 लाख क्युसेसनं पाणी सोडलेलं होतं। त्याच्यामुळे आमच्या सीना नदी काठच्या 25 गावाचं अतोनात नुकसान झालं। असं नुकसान कधीही या 100 वर्षामध्ये झालेलं नव्हतं। आणि आज सीना कोळेगाव धरणामध्ये 3.5 TMCच्या पुढं पाणी आहे। त्यातली 1 TMC पाणी आमच्या या माढा तालुक्यातून जाणाऱ्या सीना नदीमध्ये सोडावं, ही आमची त्यांना मागणी आहे। कुठतर मागच्याच काही 7-8 महिन्यापूर्वी पुराचा तडाखा जो आहे तो या सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला होता। एकीकडे पाण्याचा वेढा आणि आता त्याच नदीच्या पाण्यासाठी आपण आक्रमक होता, ही द्विधा स्थिती कशासाठी? या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस महापूर आला होता त्यावेळेस या महापुराची पाहणी केलेली होती। त्यांना का हा विषय नवीन नाही। आता अशी परिस्थिती आहे, 8 महिन्याखाली आमच्या घरादारात आमच्या नाकातोंडात पाणी जात आहे आणि आज आम्हाला पिण्यासाठी सुद्धा पाणी त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळत नाही। ही खरी अर्थाने शोकांतिक आहे। याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? कुठेतरी याला जबाबदार कोण आहे? अनियोजितपणा होतोय का लोकप्रतिनिधीसोबत प्रशासनही जबाबदार आहे? याला प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे। कारण आता पण तेच सरकार आहे, तेच मुख्यमंत्री आहेत, तेच पालकमंत्री आहेत। 8 महिन्याखाली ज्यांनी हा पाणी दौरा केला होता, सरकार त्यांचंच आहे, प्रशासन पण तेच आहे। जाणीवपूर्वक माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न हे सरकार आणि प्रशासन करत आहे। याच्या पुढची भूमिका काय असणार आहे सरकारला, अथवा तुम्ही पालकमंत्र्यांना थेट इशारा दिलाय की फिरू देणार नाही? काय नाही, आज आमच्या कसं आमचा जो आता आमची पिकं आहेत, ही पिकं जर आमची ह्याच्या अगोदर कोळेगाव धरणामुळेच जळून गेले, वाहून गेलेली आहेत। आता त्या धरणातून तुम्ही आम्हाला 1 TMC पाणी सोडत नाही, आता आमची पिकं जळा लागली ते, मग त्यांना आमच्या तालुक्यात येण्याचा आणि फिरण्याचा अधिकारच कशासाठी आहे? खऱ्या अर्थानं गरज आहे का पाण्याची? काय मागणी असणार? अतिशय गरज आहे। पाण्या वाचून आज उभी पिकं, एकतरी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळं आणि भयानक असलेल्या पुरामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। यावर्षी पाऊस कमी, उजनी धरणाचंही नियोजन पाण्याचं व्यवस्थित झालं नाही आणि कोळेगाव धरणाचंही पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे झालेलं नसल्यामुळं आज परत ज्या सीनाकाठला गेल्या वर्षी अति पाण्यामुळं नुकसान झालं, तोच सीनाकाठ आज पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली। पाण्या वाचून जनावरं मरण्याची परिस्थिती आली, उभी पिकं, उभ्या बागा जाळण्यासारखी परिस्थिती आली। कर्जसुद्धा लोकांनी आता कसं फेडावं, ही मोठी भयानक परिस्थिती आज इथं आमच्या सीनाकाठला सध्या उद्भवलेली आहे। कुठेतरी आर्थिक टंचाईमध्ये शेतकरी असल्याची दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी एक तुमच्या माध्यमातून विनंती करतो, ज्यावेळेस आमच्या सीनाकाठला महापूर आला होता, महाराष्ट्रातले अनेक नेते, अनेक चमकोगिरी करणारे येऊन आमचं रील काढत होते, तिथे येऊन काहीतरी द्यायचं। त्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही त्या पण परिस्थितीत येऊन इथं रील काढून गेला। आता नदी कोरडी आहे, आम्हाला पाणी नाही, ह्या पण परिस्थितीत आता तुम्ही या सीनाकाठची पाहणी करा, काय रील काढायचे ते काढा, परंतु आता आम्हाला जगण्या मरण्याचा प्रश्न पुन्हा उद्भवलेला आहे। तरी कृपया प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की कृपया आपण आमची कळकळीची विनंती मान्य करू। कोळेगाव धरणातून 1 TMC पाणी 5 ते 6 तारखेच्या आत सोडावं, आणि ही आमची त्यांना नम्र विनंती आहे। कुठे तर शेतकरी उद्ध्वस्त होताना सीना नदीकाठचा पाहताना दिसतोय की ग्रीन बेल्ट आहे, अर्थात ऊस शेती मोठी केली जाते सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचा। काय नेमकं खऱ्या अर्थानं तरुण असेल किंवा नवा शेतकरी जो जोमाने उभा राहतो, कुठं हा शेतीच उद्ध्वस्त होताना त्याच्या नजरेसमोर पडते की आता उन्हाचा तडाखा मोठा आहे, नदी कोरडी पण? साधारणपणे 8 महिन्यापूर्वी सीना नदीला भयंकर मोठा असा पूर आलेला होता आणि त्यावेळेस आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जवळजवळ 4 ते 5 वेळा त्यांनी पूर पाणी केलेले आहे। त्यांना माहीत आहे त्या पुरात आमचं किती नुकसान झालेलं आहे आणि आता सध्या आमची नदी कोरडी फट पडलेली आहे। तर पालकमंत्र्यांनी 2-3 दिवसात निर्णय घ्यावा आणि सीना नदीत कोळेगावचं पाणी सोडावं, अन्यथा शेतकऱ्यांची पोरं त्यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाहीत, हा शेतकऱ्यांचा इशारा आहे त्यांना। कुठं शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळतात, इशारा पालकमंत्र्यांना थेट जाताना पाहायला मिळतात। काय थोडक्यात मागणी असणार आहे, कशाची गरज आहे? आता सध्या शेतकरी बळीराजा हा कायम शेतकऱ्याला संघर्ष वाटेला आहे। देवाभाऊनी जे शक्य नाही ते करतात। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी नम्रतेची विनंती आहे
आपले पालकमंत्री गोरे साहेब असतील आणि धाराशिवचे पालकमंत्री सरनाईक साहेब असतील, या दोघांनी अर्जंट तत्परतेने संभाषण करून अर्जंट मिटिंग लावावी आणि जे आमचं वाटोळ झालेलं आजापंजापासून जी आमची प्रॉपर्टी सगळी वाहून गेलेली आहे त्याचा मोबदला म्हणून आता त्वरित आम्हाला 24 तास 48 तासाच्या आत पाणी सोडावं. 31 तारीख काल संपलेली आहे. सगळे बंधाऱ्याची दारं ओपन करावी पाटबंधारे विभागानं आणि सगळ्यांना ह्या पाण्याचा लाभ होईल एवढी माझी विनंती आहे. कुठलं गाव तुम्ही आणि काय मागणी आहे? कुंपेच आहे कुंभेच. हा नव दुकळी आम्हाला मारा आणि सुकळी पाणी सोडू नका अशी आमची मागणी आहे. बर. मग आम्हाला मारून टाका माडो चालू गेला महापूर सोडते ती आणि आता पियायला पाणी नाही मारायला लागली माणसं. काय खरंच काय पाण्याची अडचण आहे का? हा पाण्याची अडचण पक्षी आहेत जनावर आहे ती माणसं आहे ती ह्याला पाणी सोडायचं का नका. एक कुठेतरी व्याकुळतेने जे आहे ते शेतकरी आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी पाण्याची आक्रमकता जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. आणि पालकमंत्र्यांना जे पालकमंत्री असतील बहुधा राज्यभरातल्या अनेक नेते मंडळींनी दौरे पुराच्या वेळेस केले होते, तेच पुराच्या वेळेसची परिस्थिती पाहणा येणारे नेत्यांनी देखील आता कोरड्या पडलेल्या सीनामाईचं दर्शन घेण्यासाठी येण्याची खऱ्या अर्थानं गरज असल्याची मागणी जी आहे ती शेतकरी करताना पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं पालकमंत्री जयकुमार गोरेंना जो आहे तो या आंदोलनाच्या निमित्तानं थेट इशारा जो आहे तो जाताना पाहायला मिळतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा जो आहे तो आक्रमक शेतकऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.